उन्हाळ्यात कसं मुलं चपाती भाजी खाऊन लई कंटाळतात बरं का, त्यामुळे चटपटीत असं खायचं आणि हेल्दी पण पाहिजे असेल तर आपण मस्तपैकी असा चीज सँडविच करू शकतो. बऱ्याच दिवसांनी मनसुला चीज सँडविच केले, त्यासाठी मी कांदे इथे मी गव्हाचा ब्रेड घेतले आणि कांदे टोमॅटो गाजर बीट घेतले आणि त्याच्यावर मस्तपैकी भाजी ही स्प्रेड करायची आणि आपल्या आवडीनुसार काकडीसुद्धा ठेवू शकतात बरं का. आणि असं सँडविच केलं की नाही मनस्वी उघडून बघत नाही आणि मस्तपैकी खाती. तिला चीज सँडविच म्हटलं की काही बघत नाही. आणि आता फरक पडलाय की पहिलं मी साधंच नुसतं बटाट्याची भाजी आणि चीज टाकून द्यायची, पण आता गाजर बीट वगैरे त्याच्या आत टाकते आणि त्याला असं छानपैकी गरम केलं की नाही मुलं गरम गरमच त्यांना द्यायचं. छान चटपटीत खातात बरं का, म्हणजे हेल्दी पण होते. आणि इथे मी गव्हाचा ब्रेड वापर केलेला आहे. आणि मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की नॉनस्टिक तवा चांगला आहे का आपल्या शरीरासाठी. म्हणजे काही ठिकाणी मी वाचलं होतं की नॉनस्टिक तवा आपल्या शरीराला चांगलं नाही आहे आणि त्यासाठी जर कुठला यूज करायचा असेल तर कुठला तवा यूज करू शकतो म्हणजे जी चिटकणार नाही. तर तुम्ही मला सांगा. आणि हा चिंटू आमच्या इथे दररोज खेळायला येतो, त्यालासुद्धा दिलं, त्याला खूप आवडलं सँडविच. असं वेगळं आणि हेल्दी मुलांना दिलं की नाही मुलं पण खुश राहतात आणि त्यांच्या पण पोटात पाहिजे ते जातं. आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडले सबस्क्राईब करा बरं का.